हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मैत्रिणींनो, आज आपण गोपीबाई स्टिचिंग बघणार आहोत. त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे. बाहीची उंची 5 इंच आहे आणि अर्धा इंच समोरच्या साईडनं पायपिंग लागणार आहे. ती बंद साईड आहे आणि ही खालची ओपन साईड आहे. जी आपली ओपन साईड आहे त्या साईडनं आपण 5 इंचाची मार्किंग करून घेणार आहोत. तीच मार्किंग आपण समोरच्या साईडनं लाईन मारून घेऊया. म्हणजे आपल्याला दोन्ही साईडनं सारख्याच प्लेटा येतील. त्यानंतर आपण प्लेटा टाकून घेणार आहोत. या सुईच्या सहाय्यानं तुम्ही नाही तर हातानं कशानं पण मारू शकता. मी सुईच्या सहाय्यानं मारत आहे एकसारख्या प्लेटा येण्यासाठी. अर्धा अर्धा इंचाच्या तुम्ही प्लेटा मारू शकता. एकसारख्या प्लेटा मारून घ्यायच्या, अगदी एकसारख्या. बघा, आपल्या प्लेटा पूर्ण मारून झालेल्या आहेत. त्यानंतर आपण या साईडने प्लेटा टाकून घेणार. या प्लेटाचे तोंड जिकडं आहे त्याच्या ऑपोजिट ह्या प्लेटा टाकून घेऊ. त्यामुळे बाईला फुगा खूप सुंदर येतो किंवा पप तुम्ही म्हणू शकता, खूप सुंदर येते. अपोजिट त्या भाजी तोंड तिकडं असतील तर या भाजी तोंड या साईडनं करून घ्यायची. समोरची जी प्लेट असेल ती प्लेट धरून या इकडे प्लेट टाकून घ्यायची. हे बघू शकता, आपल्या पूर्ण प्लेटा झालेल्या आहेत एकसारख्या. या प्लेटाच्या इकडून त्या प्लेटाच्या तिकडे याच्यामुळे पप छान येतो. त्यानंतर मी 2 इंचाची पट्टी घेतलेली, त्याच्यावर आपण एक शिलाई टाकून घेऊ. त्यामुळे कपडा इकडं तिकडं होणार नाही. कपडा खूप नाजूक असल्यामुळं सुळसुळ आहे खूप. ही पूर्ण आपण टिप टाकली. त्यानंतर मी दुसरा कपडा 1 इंचाचा घेतलेला आहे पायपिंगसाठी. जी आपण पहिली शिलाई मारली त्याच्यावर ठेवून एक शिलाई टाकून घेऊ. ही पूर्ण आपली शिलाई टाकून झालेली आहे. त्यानंतर आपण खालच्या साईडनं असं फोल्ड करून एक नग मारून घेऊ. आणि दोन्ही जे कपडे आहेत त्याच्या कपड्यामध्ये टाकून आपण पायपिंग तयार करणार आहोत. एकसारखी पायपिंग तयार करून घ्यायची. फिनिशिंगमध्ये छोटी मोठी होऊ द्यायची नाही, अगदी बारीक एकसारखी होऊ द्यायची. हे बघा, आपली पूर्ण पायपिंग झालेली आहे. त्यानंतर बाही सरळ उलट्या साईडनं करायची आणि पायपिंग पण उलटी ठेवून आपण शिलाई टाकून घेऊ. अगदी अर्धा इंचाची किंवा 5 इंचाची टाकू शकता तुम्ही. एकसारखी कुठं कमी जास्त होऊ द्यायची नाही, अगदी एकसारखी टीप टाकून घ्यायची. ही टीप पण झाली. त्यानंतर अशी नंतर असं वरच्या साईडनं फोल्ड करून जी आपण पायपिंगला शिलाई टाकली त्या शिलाईवर ही पण शिलाई येऊ द्यायची. अशी एकसारखी मारून घ्यायची. 2-2 शिलाई दिसणार नाही, त्यामुळे जी पहिली शिलाई आहे त्या शिलाईवर ही पण शिलाई टाकून घ्यायची. हे बघ, आपली ही पण पायपिंगची पण झाली. त्यानंतर ही 5 इंचाची मी बाही कागदावर कट करून घेतली. त्यानंतर जे बाहीचा सेंटर आणि पेपरचा सेंटर मॅच करत खालच्या साईडनं आपण टाचपीन अटॅच करू. खालच्या साईडनं शिलाई मारायची गरज नाही आपण, कारण टाचपिना लावलेल्या आहेत. फक्त साईडनं आपण पूर्ण जसा पेपर आहे तशी शिलाई टाकून घेऊ. पूर्ण पेपरच्या कडेकडनं आपण एकसारखी टिप मारून घेऊ. बघू शकता, मी टिप मारली. त्यानंतर पूर्ण कट करून घ्यायचं. शिलाईच्या बाजूचा कपडा पूर्ण कट करून घ्यायचा.
या समोरच्या डस्टबिन आपण काढून घेऊ आणि हळूवार पण पेपर आपण काढूया. बघा पेपर काढ, आपल्या बाईचा लुक किती सुंदर आलेला आहे. खालच्या साईडनं फिनिशिंग, वरच्या साईडची फिनिशिंग बघू शकता तुम्ही. पप पण पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे. अगदी कमी वेळेत झटपट होणारी फुगाबाई किंवा गोपीबाई तुम्ही बनवू शकता. आणि जर तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. बाय बाय.